प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आजही आपण जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन पुढे चालू ठेवणार आहोत. आज आपण 10 कुमारींचा दृष्टांत, रुपयांचा दृष्टांत आणि परराष्ट्रीयांचा न्याय या गोष्टी अभ्यासणार आहोत. आजच्या अध्ययनात पुन्हा एकदा प्रतिकात्मक गोष्टींद्वारे आम्हाला मार्गदर्शन होणार आहे. खरे पाहता आजचे अध्ययन येशूला अनुसरणाऱ्या प्रत्येकासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. आपण लक्षपूर्वक या सर्व गोष्टी ग्रहण करण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा मत्ते शुभवर्तमान 25वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन चालू राहताना आम्हाला दिसते. नंतर 10 कुमारींचा दृष्टांत, रुपयांचा दृष्टांत आणि परराष्ट्रीयांचा न्याय ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तुझ्या येण्याचे काय चिन्ह आहे ह्या प्रश्नाचे उत्तर येशूने दिले, त्याचे विस्तृत रूप ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. 10 कुमारींचा दृष्टांत जो इस्रायल राष्ट्राच्या विश्वासाचा खरेपणा स्पष्ट करतो. रुपयांचा दृष्टांत त्याच्या सेवकांच्या विश्वासूपणाची परख आहे आणि राष्ट्रांचा न्याय त्यांचा राज्यामधल्या प्रवेशाचा जो अधिकार आहे त्याची परख आहे. श्रोतनो, ह्या अध्यायात ख्रिस्ताच्या येण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे, कारण हा अध्याय ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी जे समूह ह्या जगात असतील त्यांच्याशी संबंधित आहे. प्रत्येक समूहाचे जवळून केलेले परीक्षण दर्शवेल की हे प्रत्येकाची वागणूक व येशू ख्रिस्ताशी त्यांचा संबंध कसा आहे ह्यापर्यंत संक्षिप्त होत गेले आहे. 10 कुमारींचा दृष्टांत हा त्या लोकांच्या मताला आधार आहे जे काही प्रमाणात रॅप्चर होईल असे मानतात. ते समजतात की फक्त काहीच लोक ह्या जगातून काढून घेतल्या जातील. परंतु मी परमेश्वराची आभारी आहे की जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा प्रत्येक विश्वासणारा वर घेतला जाईल. आणि हे आम्ही चांगले आहोत ह्या आधारावर मुळीच होणार नाही. आम्ही श्रोत्यानो फक्त देवाच्या कृपेच्या आधारेच हे जग सोडून जाऊ. तो त्याच्या कृपेनेच आमचे तारण करतो. तो आम्हाला कृपेनेच राखतो. तो आम्हाला ह्या जगातून सुद्धा कृपेनेच काढून घेणार आहे. आणि हे रॅप्चरच्या वेळी होईल. 10 कुमारी मंडळीला दर्शवित नाहीत, तर इस्रायल राष्ट्राला दर्शवितात. जरी येशू ख्रिस्त ह्या राष्ट्राला उद्देशून बोलत आहे तरी ह्या दृष्टांतांना आम्ही आमच्या जीवनाला लागू करू शकतो. 25वा अध्याय 1 वचन पहा. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सांवऱ्या जाण्यास निघाल्या. नवीन कराराच्या काळात इस्रायलमध्ये जी परंपरा होती ती समजणे फार चांगले होईल व त्यासाठी पेशिता जे बायबलचे सिरियक रूपांतर आहे ते पाहणे आमच्यासाठी योग्य ठरेल. जरी श्रोत्यानो हे रूपांतर चांगले नाही तरी त्यावेळची परंपरा समजून घेण्याकरिता फार उपयोगी आहे. पेशिता रूपांतरात आमच्या समोर जे वचन आहे ते दर्शविते की ह्या कुमारी वर व वधूला भेटण्याकरिता समोर गेल्यात. ह्यामध्ये वर विवाहानंतर विवाहाच्या भोजनासाठी येत आहे. डॉक्टर मगी जे पवित्र शास्त्राचे एक महान शिक्षक होऊन गेलेत, ते म्हणतात, जरी ख्रिस्ताचा व मंडळीचा विवाह स्वर्गात होईल तरी त्याची मेजवानी ह्या पृथ्वीवर देण्यात येईल. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 35 आणि 36 वचने ह्याचा पुरावा आहेत. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 35 आणि 36 वचने. तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. ह्या ठिकाणी विवाह झालेला आहे व त्याची वधू त्याच्या सोबत आहे. अर्थातच वर लग्नावरून वापस आला आहे तर त्याची वधू त्याच्यासोबत असेलच. कोणीच विवाह करून एकटा परतत नाही. म्हणून ह्या 10 कुमारींचा दृष्टांत ख्रिस्त वर म्हणून दाखविण्यात आला आहे, ज्याची वधू त्याच्या सोबत आहे. आणि
ह्या पृथ्वीवरील विश्वासणारे त्याची वाट पाहत आहेत. जेव्हा महासंकटाचा काळ ह्या पृथ्वीवर असेल तेव्हा ख्रिस्त स्वर्गामध्ये त्याच्या वधूसोबत अर्थात त्याच्या मंडळीसोबत असेल. मग 7 वर्षाच्या समाप्तीला तो ह्या पृथ्वीवर त्याच्या वधूला त्याच्या मंडळीला सोबत घेऊन येईल. 2 ते 4 वचने पहा. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. श्रोत्यानो, तेल हे देवाच्या आत्म्याचे चिन्ह आहे. ज्या प्रकारे त्याच्या पहिल्या आगमनसमयी काही खोट्या गोष्टी होत्या तशा दुसऱ्या आगमनसमयी असतील. येशू त्यांना ढोंगी म्हणतो. त्यांच्याजवळ दिवे असतील पण तेल असणार नाही. 5 ते 7 वचने. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. लक्षात घ्या, मूर्ख व शहाण्या दोन्ही कुमारी झोपल्यात. परंतु त्यांच्यामध्ये फरक हाच होता की त्यांच्यापैकी 5 जणांजवळ पवित्र आत्मा होता, अर्थात त्यांच्याजवळ तेल होते, व बाकी 5 जणांजवळ पवित्र आत्मा अर्थात तेल नव्हते. कारण त्या 5 कुमारी खऱ्या विश्वासणाऱ्या नव्हत्या. प्रभू ह्या दृष्टांताचा शेवट चेतावणीने करत आहे. 13वे वचन पहा. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. लक्षात घ्या की हा दिवस आहे, प्रहर नाही. त्याच्या लोकांना एकच करायचे आहे, ते म्हणजे जागृत राहायचे आहे. हा दुसरा दृष्टांत पुढच्या पिढीसाठी आहे, जी प्रभू येशूच्या ह्या पृथ्वीवर परतण्याची वाट पाहिल. 14 आणि 15 वचने सांगतात. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. लक्षात घ्या की त्या प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे मालकाने त्याच्या सेवकांवर जबाबदारी सोपवली. 16 आणि 17 वचने. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळविले. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की त्याने पैसे दिले. ह्या ठिकाणी हे पैसे व्यक्तिगत देणग्यात दाखवित नाही, जसे गाण्याचे दान, चित्रकलेचे दान, उपदेश करण्याचे दान. आमच्याकरिता ह्यातून हेच शिकण्यासारखे आहे की देवाने आम्हाला जे काही दिले आहे त्याचा उपयोग आम्हाला त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी करायचा आहे. 18वे वचन. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. प्रत्येकाला धनाने काही पैसे दिलेत व सांगितले की ह्याचा उपयोग करा, जेणेकरून तुम्ही त्यावर काही कमावू शकाल. परंतु ह्या व्यक्तीने ज्याला 1,000 रुपये मिळाले होते त्याने ते पैसे जमिनीत पुरले. तो आपल्या धन्याशी विश्वासू नव्हता. 19 ते 25 वचने. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा त्याला 5,000 मिळाले होते. तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळविले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरिले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता. म्हणून मी भ्यालो
व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. त्यांच्या धनीचा प्रतिसाद अशा प्रकारे होता. आता पुढे 26 आणि 30 वचने सांगतात. 26 ते 30 वचने वाचूया. तेव्हा त्याच्या धनाने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतल्या जाईल. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. श्रोतांनो, ह्या दृष्टांतात आमच्यासाठी फार मोठे तत्व सांगितलेले आहे व ते ह्या दृष्टिकोनातून दिले आहे की एक दिवस तुम्हाला व मला देवाच्या उपस्थित उभे राहायचे आहे, त्याच्या समक्ष उभे राहायचे आहे व आम्हाला आमच्या जीवनात आम्ही जे काही केले आहे त्याचा हिशोब द्यायचा आहे. जे काही त्याने आम्हाला दिले त्याचा आम्ही कशा प्रकारे उपयोग केला हे आम्हाला त्याच्यासमोर सांगायचे आहे. प्रभू आम्ही त्याच्यासाठी किती केले हे विचारणार नाही, परंतु किती विश्वासूपणाने केले ते तो विचारणार आहे. जे काही त्याने आम्हाला करावयास दिले ते आम्ही केले किंवा नाही हे तो पाहणार आहे. देवाच्या लेकरांसाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट, आम्ही काय करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे हे पाहणे, की परमेश्वराने आम्हाला काय देणग्या दिलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचा उपयोग करण्यामध्ये आम्ही किती विश्वासू आहोत. आमच्यापैकी काही जणांना परमेश्वराने फार लहान सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही निराश होऊन जातो. परंतु जर आम्ही एक देणगी प्राप्त झालेले आहोत तर परमेश्वराची इच्छा आहे श्रोतांनो की त्यामध्येच आम्ही विश्वासू असावे. ह्या अध्यायात आमचा प्रभू देवाच्या लोकांना चेतावणी देत आहे की आम्हाला स्वतः त्याच्या आगमनासाठी तयार राहायचे आहे. आणि हे पुढच्या काही वचनात निश्चितच अगदी खरे आहे. महासंकटाच्या काळात सर्व राष्ट्रांना परमेश्वराचा संदेश ऐकण्याची आणि स्वीकारण्याची संधी मिळेल. आम्हाला सांगण्यात आले आहे की राज्याचे शुभवर्तमान सर्व राष्ट्रात गाजविल्या जाईल. परंतु काही देवाच्या सेवकांना नाकारतील, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना नाकारतील, म्हणजेच ख्रिस्ताला नाकारतील. 31 वचन पहा, 25 अध्याय 31 वचन. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनातील सर्व विचार किंवा सर्व मते येशू ख्रिस्ताला ह्या जगाच्या राजासनावर बसविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. हाच मत्तेकृ शुभवर्तमानाचा संदेश आहे. इतकेच नाही तर संपूर्ण देवाच्या वचनाचा हा संदेश आहे. आता आम्हाला दिसेल श्रोतांनो की सर्व राष्ट्रांचा न्याय होईल. आपण कदाचित विचाराल की ह्याचा अर्थ एक एक व्यक्ती असा नाही काय? होय, आपण ह्याला एक एक व्यक्ती समजू शकता ज्याद्वारे एक राष्ट्र बनते. परंतु राष्ट्रे देवाप्रती जबाबदार आहेत. 32 वचन. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करीतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. राष्ट्रांकरिता जो ग्रीक शब्द आहे तो आहे एथेनॉस. आम्ही ह्याला मानववंश समूह असे म्हणू शकतो. 33 वचन. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. मला असा संदर्भ माहीत नाही जेथे परमेश्वर एखाद्या व्यक्तीला शेरडे म्हणतो. सर्व मानवांना देवाच्या पवित्र वचनामध्ये मेंढरे असे म्हणण्यात आले आहे. 2 प्रकारची मेंढरे आहेत, एक तर हरवलेली मेंढरे आणि दुसरी तारण पावलेली मेंढरे. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 6 वचन पहा. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 6 वचन. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. श्रोत्यानो, हरवलेली व तारलेली मेंढरे आहेत. मेंढरे व शेरडे नाहीत.
मला वाटतं शेरडे मानव वंश समूहाला दर्शवितात. आता ह्यांना ओळखण्याची परीक्षा काय आहे ते पहा. 34 ते 40 वचने वाचूया. मत्ते शुभवर्तमान 25वा अध्याय 34 पासून 40 वचने. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, किंवा तानेले पाहून प्यावयाला दिले? तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. 1,44,000 यहुद्यांना महासंकटाच्या काळात मोहरबंद करण्यात येईल, जे राज्याचे शुभवर्तमान सांगण्याकरिता संपूर्ण जगात जातील. आणि ते शुभवर्तमान म्हणजे त्यांच्या पापांसाठी ख्रिस्ताने आपले बलिदान केले, त्याला स्वीकारून त्याच्या त्वरित दुसऱ्या आगमनासाठी त्यांनी तयार असावे. काही राष्ट्रे ख्रिस्ताला नाकारतील. ख्रिस्त विरोधी देवाच्या संदेशवाहकांची कत्तल करेल, त्यांना मारेल व जो कोणी त्यांच्यातील एकाला 1 ग्लास पाणी देईल तो आपला जीव धोक्यात घालेल. आज जर श्रोत्यांना आम्ही कोणाला 1 ग्लास पाणी देऊ केले तर इतके काही त्यात विशेष नाही, परंतु महासंकटाच्या काळात ते फार विशेष असे कार्य ठरेल. ह्याचा अर्थ ख्रिस्तासाठी दृढ निश्चय करून उभे राहणे, ख्रिस्ताला स्वीकारणे किंवा नाकारणे, ह्या आधारावर राष्ट्रांचा न्याय होईल. 41 ते 45 वचने सांगतात, मग डावीकडच्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघा, आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी हा कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. श्रोत्यानो, हे लोक देवाचे प्रतिनिधी होते. जे ख्रिस्ताला नाकारतील त्यांच्यासाठी फक्त न्याय बाकी राहील. 46 वचन पहा, ते तर सार्वकालिक शिक्षा भोगाव्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगाव्यास जातील. लक्षात घ्या श्रोत्यानो की संपूर्ण राष्ट्रे 1000 वर्षाच्या राज्यात प्रवेश करतील. त्यापैकी काही व्यक्तिगतपणे ख्रिस्ताला नाकारतील, परंतु ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समय जो न्याय होईल तो हे निश्चित करेल की कोणती राष्ट्रे 1000 वर्षाच्या राज्यात प्रवेश करतील. हा न्याय दुसऱ्या न्यायापासून अलग आणि एकदम वेगळा आहे. होय श्रोत्यानो, सर्व राष्ट्रांचा न्याय होणार आहे आणि कोणती राष्ट्रे 1000 वर्षाच्या राज्यात प्रवेश करतील हे तेव्हा निश्चित होईल. आज आमच्यासाठी कृपेची वेळ आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही अभ्यासत आहोत त्या नंतरच्या आहेत. राष्ट्रांचा न्याय नंतर होणार आहे, परंतु त्याआधी जर आज आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करू, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करू आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारणाचे आश्वासन प्राप्त करू, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल, जेव्हा मंडळीवर उचलल्या जाईल, तेव्हा त्यामध्ये आमचा समावेश असेल. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या समूहामध्ये, त्या मंडळीमध्ये मी सुद्धा असेन. परंतु मी आपणाला विचारू इच्छिते की काय आपणाला तारणाचे आश्वासन प्राप्त झाले आहे? काय आपणाला खात्री आहे का की त्या
समूहामध्ये मंडळीमध्ये आपण सुद्धा समाविष्ट असाल आणि प्रभू जेव्हा त्याच्या मंडळीला घेण्याकरिता येईल तेव्हा आपण सुद्धा हवेमध्ये त्याला भेटाल. जर नाही तर श्रोत्यानो, हे आश्वासन आपण आज प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वर आम्हातील प्रत्येकाला ही वेळ देत आहे. मग आपण कोठेही राहणारे असा, कोणतेही कार्य करणारे असा, स्त्री असा, पुरुष असा, तरुण असा, वृद्ध असा, लहान असा, शाळेत शिकणारे असा, महाविद्यालयात शिकणारे असा किंवा नोकरी करणारे असा, घरात राहणारे असा, आपणातील प्रत्येकाकरिता हे वचन आहे आणि ही संधी प्रत्येकाकरिता आहे. म्हणून श्रोत्यानो, वेळ न गमावता आजच प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. त्याला आपल्या सर्व पापांची कबुली द्या. त्याच्या हातात आपले संपूर्ण जीवन सोपवून त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. तो आज तुमची वाट पाहत आहे. त्याचे हे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे. होऊ शकतं की ही वेळ कदाचित आपल्या जीवनात पुन्हा येणार नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्या पवित्र वचनाच्याद्वारे आपणाशी बोललेला आहे तेव्हाच निर्णय घ्या. वेळ न गमावता आपल्या सर्व पापांची कबुली द्या. कदाचित आपणाला वाटेल की ह्याद्वारे आपले धर्म परिवर्तन होईल. असे नाही श्रोत्यानो. प्रभू येशू ख्रिस्त हृदय परिवर्तन करणार आहे, जीवन परिवर्तन करणार आहे. त्याला तुमच्या आत्म्याची चिंता आहे. लक्षात घ्या की एकच जीवन आहे आणि ह्यानंतर मग आम्हाला न्यायासाठी ठेवण्यात येणार आहे. ह्या जीवनामध्येच आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आम्हाला दुसरा जन्म मिळेल तेव्हा आम्ही पाहून घेऊ, किंवा आम्ही चांगली कर्मे करून आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घेऊ. लक्षात घ्या की आमची जितकी कर्मे आहेत, जितकी कार्य आम्ही करतो, ते सर्व परमेश्वराच्या दृष्टीत घाणेरड्या चिन्हांप्रमाणे आहेत. परमेश्वर त्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा पुरवित नाही. त्याने फक्त एकच मार्ग सांगितलेला आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आज त्याच्याजवळ या आणि पापांची क्षमा, तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, येशूला अनुसरणे, त्याचे आज्ञापालन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. कारण येशू ख्रिस्त हृदय आणि जीवन परिवर्तन करणारा आहे. त्याला आमच्या आत्म्याची चिंता आहे. हरवलेल्या मेंढरांचा आणि तारण पावलेल्या मेंढरांचा तो मेंढपाळ आहे. म्हणून जर आपण त्याला अनुसरत आहात तर पापमय जीवन आपण जगू शकत नाही. याची खात्री बाळगा की जेव्हा हिशोब घेण्यात येईल त्याला देण्यासाठी आमच्याकडे काहीतरी असेल. देवापासून मिळालेल्या प्रत्येक गोष्टींचा उपयोग आम्ही केवळ त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या सेवेसाठीच करावा. यासाठी की खऱ्या अर्थाने तो आम्हाला म्हणेल, शाबास भल्या व विश्वासू दासा. आणि हे कठीण नाही. चला आपण त्याचे आभार मानू आणि सहाय्यासाठी त्याच्याकडे विनंती करू. आपण प्रार्थना करू. आम्हास जीवनाच्या मुकुट देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्या जीवनामध्ये कार्यरत आहेस. आणि होय बापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो बापा की तू आम्हाला शिकवत आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस आणि त्याच्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य मार्गावर जो तू नेमून दिलेला मार्ग आहे तो मार्ग आम्हाला कळलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही विश्वासानं पाऊल ठेवून आम्ही चालू शकत आहोत. प्रभूजी, आमचं अंतःकरण आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. त्याचा ताबा तू घे आणि प्रभूजी, तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहू दे. उपस्थित सर्वांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.